नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण डाळ ढोकळी तयार करूया. हा राजस्थानी आणि गुजराती पदार्थ आहे. महाराष्ट्रात वरणफळ आणि चकोल्या करतात, त्याप्रमाणेच हा एक पदार्थ आहे. गुजराती भाषेमध्ये या पदार्थाला दार ढोरी असेही म्हणतात. हा पदार्थ तुम्ही भातावर घेऊ शकता. 1 वाटी तूर डाळ आणि 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतले आहेत. 5 ते 6 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत. या कुकरमध्ये हे शेंगदाणे आणि तूर डाळ घालते. हे आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. आता शेंगदाणे आणि तूर डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. आता 1 तांब्या पाणी घातले आहे. 1 चमचा हळद घालते. आता या कुकरला झाकण लावून हा कुकर आपण गॅसवर ठेवूया. या कुकरच्या 3 शिट्या आपण काढूया. 1 वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी बेसन घेतले आहे. 1 चमचा बारीक मीठ घातले आहे. 2 मोठे चमचे धने जिरे पावडर घातली आहे. 1 चमचा हिंग पावडर घालूया. 1 चमचा ओवा घालूया. 1 मोठा चमचा तिखट घालूया. तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता एकदा चांगले सरमिसळ करून घेऊन थोडे थोडे पाणी घालून याचे कणिक तयार करूया. आपण चपाती करताना जसे कणिक मळतो त्याप्रमाणेच या पिठाचे कणिक तयार करूया. यामध्ये एकदम पाणी घालू नका. जसे हवे लागेल त्याप्रमाणेच थोडे थोडे पाणी घालून याचा गोळा तयार केला आहे. चमचाभर तेल घालून पुन्हा एकदा मळून घेतला आहे. आपण जशा चपात्या लाटून घेतो त्याप्रमाणेच या कणकेच्या चपात्या आपण लाटून घेऊया. थोडेसे गव्हाचे पीठ लावून घेतले आहे. आता याप्रमाणे लाटून घेऊया. आता याप्रमाणे या चपातीचे असे तुकडे तयार करूया. या पद्धतीप्रमाणे सगळ्या चपात्या तयार करून तुकडे तयार करून घ्यायचे आहेत. हे एका ताटामध्ये मी काढून घेते. याला पीठ लावले असल्यामुळे हे एकमेकाला चिकटत नाहीत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर हे रेसिपी व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना फेसबुक आणि व्हॉट्सअपमधून शेअर करू शकता. त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा. अजूनही जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा. तुमचे सहकार्य मोलाचे आहे. हे बघा, मी सगळ्या कापण्या तयार करून घेतल्या आहेत. कुकर 3 शिट्ट्या झाल्यावर मी बंद केला होता. आता या कुकरची वाफ गेली आहे. डाळ आणि शेंगदाणे चांगले शिजले आहेत. पुन्हा हा कुकर आपण गॅसवर ठेवायचा आहे. आपण तयार केलेल्या गव्हाच्या कापण्या याप्रमाणे एक एक या वरणामध्ये सोडायच्या आहेत. एक एक कापण्या टाकल्यामुळे या एकमेकांना चिकटत नाहीत. अर्धा ते 1 तांब्या पाणी यामध्ये घातले आहे. गॅसवर मध्यम आचेवर
या आमटीला उकळी आणूया. चवीप्रमाणे गूळ घातला आहे. 1 चमचा हळद घालते. यामुळे या आमटीला चांगला रंग येईल. 3 चमचे बारीक मीठ घालते. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 5 ते 10 मिनिटे ही डाळ ढोकळी उकळूया. तोपर्यंत आपण फोडणी तयार करूया. 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या चिरून घेतल्या आहेत. 1 इंच आले चिरून घेतले आहे. 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत. 4 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये थोडे तेल घालूया. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये 1 मोठा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी आता चांगली तडतडली आहे. 1 चमचा जिरे घातले आहे. 1 चमचा हिंग पावडर घातली आहे. आता चिरलेली लसूण आणि आले घातले आहे. आता चिरलेला कांदा आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने घालते. हा कांदा फोडणीमध्ये गुलाबी रंगावर चांगला परतून घेऊया. हा कांदा फोडणीमध्ये चांगला परतून घेतल्यामुळे आमटीला खूप छान चव येते. आता हा कांदा चांगला परतून घेतला आहे. यामध्ये चिरलेले टोमॅटो घातले आहेत. हे टोमॅटोसुद्धा फोडणीमध्ये चांगले परतून घेऊया. 1 चमचा तिखट घालते. यामुळे डाळ ढोकळीला रंगही चांगला येईल. हे बघा, हा टोमॅटोही चांगला आता शिजला आहे. आता मी गॅस बंद करते. डाळ ढोकळीला सुद्धा चांगली उकळ येत आहे. आपण ज्या गव्हाच्या कापण्या घातल्या होत्या त्या आता चांगल्या शिजल्या आहेत. याप्रमाणे 5 मिनिटे डाळ ढोकळी चांगली उकळूया. आता डाळ ढोकळी तयार आहे. यामध्ये ही तयार केलेली फोडणी घालते. मगाशी मी कढईमध्ये ही फोडणी तयार केली होती. ती फोडणी या भांड्यामध्ये मी काढून घेतली होती. आता पुन्हा 1 ते 2 मिनिटे ही डाळ ढोकळी गरम करून गॅस बंद करूया. ही डाळ ढोकळी चवीला खूपच छान होते. आमच्या घरी रोज मी रस्सम किंवा सांबार तयार करते. आज काहीतरी नवीन करावंसं वाटलं, त्यामुळे आज मी डाळ ढोकळी तयार केली होती आणि घरी सगळ्यांना खूप आवडली. तुम्हीसुद्धा ही डाळ ढोकळी नक्की करून बघा. तुमच्या घरी जेव्हा कराल तेव्हा मला अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.